स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ आणि ज्या वारसदारांनी हे स्वप्न आपल्या खांद्यावरती पेललं ते राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे खरं तर ही पोलादपूरची भूमी पवित्र झाली, ते सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे आणि आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो। आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री लोकप्रिय आमदार नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांनाही मी विनम्र अभिवादन करतो। खरं तर मी उमेदवार म्हणून सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे, पण मला बऱ्याच वेळेला सांगितलं गेलं की आदरणीय व्यासपीठ म्हणून संपवणं, तरी पण आपले पोलादपूर तालुक्याचे वैभव आदरणीय चंद्रकांत कळंबे साहेब यांनाही मी विनम्र अभिवादन करतो आणि येथे उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मातांनो, मला आपले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांच्या विश्वासाने त्यांनी कुठेतरी शिक्षणाला आणि तरुणांना प्राधान्य देऊन खूप संघर्ष असतानाही जी उमेदवारी दिली, ती उमेदवारी माझ्यासाठी एक सन्मान नाही तर ती जनतेची एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्णत्वाला नेण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि प्रेमाची आवश्यकता आहे, तरच ते शक्य आहे। आणि ज्या पद्धतीने त्यांनी तो विश्वास ठेवला आहे त्या पद्धतीने मीही जवळपास 10 ते 15 दिवस प्रयत्न करत आहे आणि ही सीट फक्त निवडून येणं आता गरजेचं नाही, जो त्याने विश्वास दाखवलाय तर ती सीट आपण 2 ते 3 हजाराच्या फरकाने निवडून आणून द्याल अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो। आणि मी एकाच व्यासपीठावरून पहिल्यांदाच आपल्या साहेबांच्या समोर भाषण करतोय, त्यामुळे थोडं वर खाली झालं तर साहेब समजून घेतील। तर मी ज्यावेळेला इकडे आलो, मला 2च मिनिटात संपवायचं भाषण। ज्यावेळेला मी राजकारणात आलो त्यावेळेला पहिला प्रश्न मला विचारला गेला की तू एवढा शिकलेला आहेस आणि राजकारणात का आलास? मी PhD केले मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून IIT इंदोर मधून एक 3 महिन्यापूर्वी, आणि त्याच्यानंतर डॉक्टरेट ही पदवी मिळाल्यानंतर मला माझ्या जनतेसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे म्हणून मी याच्यामध्ये आलो। पण तरीही बऱ्याच लोकांनी विचारलं, मला विरोधी केला, मी त्या लोकांसमोर गेलो आणि त्यांना माझी बाजू समजावून सांगितली आणि आता मला हे सांगताना आनंद होत आहे की ती सगळी लोक आज अहोरात्र माझ्यासाठी प्रयत्न करत आहेत की आपली सीट निवडून यावे। तर हे प्रेम तुमचं असंच राहील। फक्त मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला, तर माझा एक छोटासा व्यवसाय आहे, तो व्यवस्थित चाललेला आहे, एक छोटासा उद्योजक आहे मी, आणि त्याच्यामुळे मी ऍक्च्युली ते एज्युकेशनल ट्रेनिंग म्हणून असतात जे मी देतो ऑनलाईन, आणि त्याच्यामुळे मला लोकांना वेळ देणं शक्य आहे म्हणून मी याच्यामध्ये आलोय। पण एक गोष्ट मी आता तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझी PhD होण्याच्या अगोदर एक 10 वर्ष जवळपास एका इंजिनिअरिंग कॉलेजवरती, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजवरती प्राध्यापक म्हणून काम केलंय। आणि ते काम करत असताना जवळपास आपले कापडे महाविद्यालय असेल पोलादपूर, रायगड, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील लाखो विद्यार्थ्यांना 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं, 15वी नंतर काय करायचं मार्गदर्शन करत आलोय आणि ती करण्याची माझी खूप इच्छा। आपल्या आज प्रत्येक खेडेगावामध्ये तुम्ही गेला तर प्रत्येक ठिकाणी बरेच गरीब विद्यार्थी आहेत, त्यांना एकतर मार्गदर्शन मिळत नाही आणि पैशाच्या अभावी त्यांना ते जरी कौशल्य असेल तरी त्यांना नोकरी मिळत नाही। मला जर तुम्ही विचारलं तर एक 15-20 वर्षापूर्वी मी स्वतःची जर परिस्थिती म्हटलं तर जवळपास रात्री राहिलेला शिळा भात सकाळी कोऱ्या चहामध्ये टाकून खायचा। आणि आमच्या इथे एक पितवाडी तालुक्यामध्ये पितवाडी गावामध्ये एक बेकरी होती, तिथं बटर आणि खारी मिळायची। ती बटर आणि खारी विकून झाल्यानंतर जो चुरा राहायचा तो आम्ही घ्यायला जायचो, कारण आमच्याकडे पैसे नसायचे। माझ्या इंजिनिअरिंगची पहिल्या वर्षाची फी भरताना जवळपास पैसे नव्हते, आम्ही बऱ्याच जणांकडून ती मदत घेऊन ती भरली। अशा पद्धतीने परिस्थितीचे चटके मला भेटले, ते माझ्या बंधू भगिनींना, मुलांना, तरुणांना मिळू नयेत अशी माझी प्रांजली इच्छा आहे। आणि त्याच्यामुळे तुमचं प्रेम आणि विश्वास मला मिळावं हीच मी तुम्हाला विनंती करतो आणि येथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।